नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. BEd CET 2024 या अंतर्गत आपण व्हिडिओ पाहत आहोत. विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण मागील म्हणजेच BEd CET 2021 यावर्षी झालेली प्रश्नपत्रिका व त्यातील प्रश्न पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा, जेणेकरून यावर्षी जे BEd CET परीक्षा देणार आहेत त्यांना नक्कीच मार्गदर्शक हा व्हिडिओ ठरेल. तर चला विद्यार्थी मित्रो, पाहूया 2021ची BEd CETची आपली प्रश्नपत्रिका. त्यातला प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 श्री प्रकाश. करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, मूल्यांकन कोणासाठी उपयुक्त आहे? 1 विद्यार्थ्यांसाठी, 2 शिक्षकांसाठी, 3 मानवांसाठी, 4 मुख्याध्यापकासाठी. विद्यार्थी मित्रो, मूल्यांकन ही जी बाब आहे म्हणजेच विद्यार्थ्यांना किती अवगत झाले हे तपासणे, हे पाहणे, हे होय. तर ते विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक कोणी लिहिले? विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 महात्मा गांधी. तर महात्मा गांधीचं माझं सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र होय. त्याचं इंग्लिश व्हर्जनसुद्धा आहे, माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ असं त्याचं नाव होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, सर्वात हलका धातू कोणता? तर ऑप्शन 1 लिथियम हा जो धातू आहे विद्यार्थी मित्रो, तो जगातील सर्वात हलका धातू होय. म्हणजे वजनाने तो हलका आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण? 1 लॉर्ड माउंट बॅटन, 2 लॉर्ड क्लाइव्ह, 3 जनरल डायर आणि 4 सायमन. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 लॉर्ड माउंट बॅटन करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, करो या मरो हा नारा गांधीजींनी केव्हा दिला? विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 1942 याचं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, आदर्श गाव ही संकल्पना कोणाची आहे? विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 श्री अण्णा हजारे यांची ही संकल्पना होय. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? ऑप्शन 1 5 सप्टेंबर, 2 5 जून, 3 16 ऑक्टोबर, 4 8 मार्च. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 5 सप्टेंबर जो की डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस जो की आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. ऑप्शन 1 5 सप्टेंबर करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला? विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 संत रामदास यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला. तसेच विद्यार्थी मित्रो, मनाचे श्लोक हा एक त्यांचा ग्रंथ आहे. तर याही अनुषंगाने तो आपण लक्षात ठेवावा. पुढचा प्रश्न, WHO म्हणजेच हू चे पूर्णरूप डॅश डॅश हे होय. तर हू या शब्दाचे पूर्णरूप आपल्याला सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? ऑप्शन 1 महात्मा फुले, 2 स्वामी विवेकानंद, 3 दयानंद सरस्वती, 4 राजा राममोहन रॉय. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 दयानंद सरस्वती करेक्ट उत्तर होय. तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज, श्री स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन याची स्थापना केली, हे या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावे. तसेच राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली, ही बाब आपण लक्षात घ्यावी. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पुढचा प्रश्न, कोणत्या ग्रहास तांबडा ग्रह म्हणतात? तर ऑप्शन 4 मंगळ या ग्रहास आपण तांबडा म्हणजेच लाल ग्रह म्हणतो. यावर असणारं जे लोह आहे म्हणजेच लोखंड, तर या घटकामुळे ह्याला लाल रंग प्राप्त होतो, ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, गुरु हा आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, बुध हा आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह, ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. त्यानंतर 2021मध्ये विचारण्यात आलेला पुढचा प्रश्न, लाल किल्ला कोठे स्थित आहे?
विद्यार्थी मित्रो याचं उत्तर आहे ऑप्शन 2 दिल्ली. तसेच विद्यार्थी मित्रो लाल किल्ला व लाल महाल या दोन्हीमध्ये बहुतांश वेळा कन्फ्युजन झालेलं आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये पाहायला भेटतं. तर लाल महाल हा पुणे येथे स्थित आहे, तर लाल किल्ला दिल्ली येथे स्थित आहे, जो की 2021ला विचारण्यात आलेला प्रश्न होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रो 2021मध्ये विचारलेला पुढचा प्रश्न, रामन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय व्यक्तिमत्व कोणते? विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 विनोबा भावे हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे, ज्याला आपण इंटरनॅशनल कोर्ट असं म्हणतो? विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 हे या शहरात आपल्याला आंतरराष्ट्रीय न्यायालय असलेलं पाहायला मिळतं. त्यानंतर पुढचा प्रश्न, जागतिक दहशतवाद विरोधी दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 11 सप्टेंबर करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, जगातील सर्वात लहान देश कोणता? 1 नेपाळ, 2 श्रीलंका, 3 व्हॅटिकन सिटी, 4 भूतान. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 व्हॅटिकन सिटी करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, जागतिक ओझोन दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? 1 5 जून, 2 28 फेब्रुवारी, 3 2 ऑक्टोबर आणि 4 16 सप्टेंबर. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 16 सप्टेंबर करेक्ट उत्तर होय. तर विद्यार्थी मित्रो 5 जून रोजी आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा करत असतो. 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन. त्यानंतर 2 ऑक्टोबर रोजी आपण गांधी जयंती म्हणजेच शांतता दिन साजरा करत असतो. ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, 1 ते 100 अंकात किती वेळा 0 येतो? तर विद्यार्थी मित्रो 1 ते 100 ह्या ज्या संख्या आहेत त्यामध्ये 0 किती वेळा येतो असा हा प्रश्न. तर ऑप्शन 2 11 करेक्ट उत्तर आहे. विद्यार्थी मित्रो 11 वेळा आपल्याला 1 ते 100 संख्यामध्ये 0 आलेला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, मदर तेरेसा यांना कोणत्या क्षेत्रातील नोबेल पारितोषिक मिळाले? विद्यार्थी मित्रो 6 क्षेत्रामध्ये हा पुरस्कार दिला जातो. पैकी शांतता म्हणजेच पीस या क्षेत्रामध्ये मदर तेरेसा यांना नोबेल पारितोषिक मिळाले. तर ह्या भारतातील पहिल्या महिला आहेत ज्यांना नोबेल पारितोषिक मिळाले. ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, संत ज्ञानेश्वरांचा जन्म कोठे झाला? विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 आपेगाव करेक्ट उत्तर होय. संत एकनाथांचा जन्म पैठण येथे, तर तुकाराम महाराजांचा जन्म देहू येथे झाला. ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, तापमापीमध्ये कोणता पदार्थ वापरतात? तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 पारा हा पदार्थ आपण तापमापीमध्ये वापरत असतो. का वापरतो? तर पारा काचेला चिटकत नाही, त्यानंतर त्याची प्रवाहिता म्हणजे वाहने चांगले आहे, तसेच तो करेक्ट तापमान दाखवतो म्हणजे तापमान तो ग्रहण करत नाही. या सर्व घटकामुळे ऑप्शन 1 पारा तापमापीमध्ये वापरतात. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, बटाट्याची चाळ हे पुस्तक कोणी लिहिले? 1 प्रख्यात्रे, 2 विवा शिरवाडकर, 3 अण्णाभाऊ साठे, 4 पु ल देशपांडे. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 जो की आपल्याला इथे कट दिसतोय, तर पु ल देशपांडे हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, कुंकू कशापासून बनवतात? 1 राखेपासून, 2 हळदीपासून, 3 शेंदुरापासून, 4 गुलालापासून. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 हळद करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, रात्री घड्याळात चमकणारा पदार्थ कोणता? विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 रेडियम करेक्ट उत्तर होय. तसेच रोडवरती जे बोर्ड्स असतात ते बोर्ड्सही चमकतात. विद्यार्थी मित्रो त्यामध्येही रेडियमचा वापर केला जातो. ही बाब आपण लक्षात घ्यावी. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो 2021ची जी प्रश्नपत्रिका आहे ती आपल्याला BED-CETची पाहायला मिळते. यातून आपल्याला आपल्या अभ्यासक्रमाची जी दिशा आहे ती कशी ठेवायची हे लक्षात येईल विद्यार्थी मित्रो. तसेच याचा फायदा आपल्याला 2024ची जी आपली येणारी प्रश्नपत्रिका आहे विद्यार्थी मित्रो त्याच्या अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी नक्कीच होईल. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लिंक राहा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत धन्यवाद.